दिनांक 13 जानेवारी 2025 सोमवार रोजी मालेगाव महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या मुख्य दरवाजासमोरच दोन इसम नावे देवीलाल दिवा पावरा व 28 राहणार लाकड्या हनुमान तालुका शिरपूर जिल्हा धुळे तर यशवंत रूपसिंग पावरा व 29 वर्ष राहणार मोहिंदा तालुका शिरपूर जिल्हा धुळे हे दोघेही इसम सॅकमध्ये साधारणतः त्याची किंमत 55,000 रुपयाचा चक्क 11 किलो गांजा चोरट्या रीतीने अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असताना किल्ला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डोईफळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक RR तडवी, गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार सचिन भांबरे, रवींद्र पंडोरे, पंकज भोये, मंगेश मिसर, विशाल तावडे, आनंद चव्हाण आदीच्या पथकाने छापा टाकून शितापीने या दोन्ही इसमांना अटक करून कारवाई केली। सदर कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प विभाग सूरज गुंजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। महानगरपालिकेच्या समोरच भर वस्तीत अशा पद्धतीने गांजा विक्रीच्या उद्देशाने आलेल्या इसमांना गांजा पकडल्याने एकच खळबळ उडाली असून पोलीस पथकांचे नागरिक मात्र कौतुक करीत आहे। बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू। काय कारवाई झाली आज, काय सांगा? आज रोजी गुप्त बातमीदाराकडून आम्हाला माहिती मिळाली होती की दोन संशयित इसम मालेगाव शहरामध्ये गांजा विक्रीसाठी आलेले आहेत आणि ते जुन्या महानगरपालिकेसमोर उभे आहेत। त्यांच्याकडे पाठीवरती 2 सॅक आहेत। या माहितीवरून आम्ही NDPS कायद्याप्रमाणे 2 शासकीय पंच बोलावले। त्यानंतर वजन करण्यासाठी तराजू काटा सर्व तयारीनिशी आम्ही पंचांसह घटनास्थळी रवाना झालो। मिळालेल्या माहितीची शहानिशा केली असता माहिती बरोबर असल्याचे लक्षात आले। 2 इसम सॅक घेऊन संशयास्पदरित्या उभे होते। 2 पंचांसमक्ष त्या 2 इसमांची झडती घेतली असता त्यांच्या सॅकमध्ये गांजा नावाचा प्रतिबंधित पदार्थ मिळून आला। त्याचं वजन घटनास्थळीच केलं असता दोन्ही सॅकमध्ये मिळून एकूण 11 किलो गांजा प्रति किलो 5,000 रुपयाप्रमाणे 55,000 रुपयाचा गांजा मिळून आला। तो पंचांसमक्ष जप्त करण्यात आला असून त्या दोघांवरती NDPS कायद्याखाली कारवाई करण्यात येत आहे। दोन्ही इसम हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातले राहणारे आहेत असं त्यांच्याकडून माहिती कळाली आहे। अजून किती कारवाई आपल्या पोलीस स्टेशनच्या डिसेंबर महिन्यापासून NDPS कायद्याखाली आजची कारवाई सोडून अजून 2 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे 3 गुटख्याच्या प्रतिबंधित गुटख्याच्या सुद्धा कारवाया डिसेंबर महिन्यात करण्यात आलेल्या आहेत। या दोन्ही इसमांचं वय काय आणि राहणारे कुठल्या नाव काय? 20 ते 21 वर्ष वय आहे। एकाचं नाव यशवंत पावरा आहे आणि एकाचं नाव देवीलाल पावरा आहे। शिरपूर तालुका जिल्हा धुळे येथील रहिवासी आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।